फसवणुकीच्या गुन्ह्यात गेल्या 2 महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत असलेल्या आरोपींना अटक करण्यात गुन्हे शाखा युनिट 2 ला यश आले आहे. नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप पिटके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. सन 2025 मध्ये फिर्यादी यांना नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी पैशांची आवश्यकता होती. याच अनुषंगाने फिर्यादी यांनी रिलायन्स मॉल पाथर्डी फाटा नाशिक येथे सचिन खिल्लारे व गणेश जगदाळे यांच्याशी कर्ज लोन संदर्भात चौकशी केली होती. यावेळी आरोपींनी रिलायन्स मॉल मधून एका कंपनीचा सुमारे 71,000 रुपये किमतीचा आयफोन 16 मोबाईल खरेदी केला. मात्र सदर मोबाईल स्वतःकडे ठेवत सायंकाळपर्यंत पैसे मिळतील असे आश्वासन आरोपी सचिन खिल्लारे यांनी फिर्यादी यांना दिले. मात्र अपेक्षित रक्कम न मिळाल्याने फिर्यादी यांनी वारंवार आरोपीकडे पैशाची मागणी केली असता आरोपींनी परस्पर संगनमत करून रक्कम आपापसात वाटून घेतल्याचे निष्पन्न झाले. या प्रकारामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी इंद्रनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन्ही आरोपी फरार झाले होते. त्यांचा शोध सुरू असताना गुन्हे शाखा युनिट 2 मधील पोलीस कर्मचारी चंद्रकांत गवळी व मनोहर शिंदे यांना खात्रीशीर माहिती मिळाली की आरोपी अतुल डेअरी परिसर उत्तमनगर सिडको येथे वावरत आहे. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी आपली नावे सतीश उर्फ सचिन शेषराव खिल्लारे वय वर्ष 21 राहणार खाडे यांच्या घरात भाडेकरू सीएस नगर सिडको नाशिक आणि गणेश युवराज जगदाळे वय वर्ष 23 राहणार उत्तमनगर सिडको नाशिक अशी सांगितली. सदर आरोपींना अटक करून पुढील तपासासाठी इंद्रनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून त्यांच्याकडून आणखी फसवणुकीचे प्रकार उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आढाव, नाशिक.